सध्या राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसतात। स्थानिक प्रश्न असो किंवा मराठीचा मुद्दा, सुधीर मुनगंटीवारांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला कसा घरचा अहेर दिलाय आपण पाहूया। मराठी शिकलीच पाहिजे, अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा। विरोधक नव्हे तर सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेतला हा आक्रमक पवित्रा। कधी नाल्यातल्या संरक्षक भिंतीवरून त्यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांना घेरलं। सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका, निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। तर कधी मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत विरोधक सुद्धा अवाक झाले। इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी, हिंदीच्या सक्तीला विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजीला आलिंगन। अध्यक्ष महाराज, नाही माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर मधल्या नाला रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून बुधवारी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना धारेवर धरलं। मंत्री महोदय आमचे मित्रही आहे, नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका, निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। गुरुवारी विधिमंडळाच्या कामकाजाच्या वेळी इंग्रजी भाषेतील कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांनी आक्षेप नोंदवला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पण कार्यक्रम पत्रिका इंग्रजीत का, अशा सवालाच्या फैरी मुनगंटीवारांनी झाडल्या। एकदा नियम समितीची बैठक घ्यावी, इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा। मराठी शिकलीच पाहिजे, अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा। हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज? इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना, साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालताय की काय माहिती। मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या ऊर्जा विभागावरही आपला रोख वळवला। शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतरही एजी पंप का दिले जात नाहीत याकडे मुनगंटीवारांनी लक्ष वेधलं। एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली, म्हणजे जवागा बोलल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे। तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात, त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही। सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुनगंटीवारांनी काम केलं। मागील सरकारमध्ये ते वनमंत्रीही होते, मात्र आत्ताच्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदानं त्यांना हुलकावणी दिली, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत। काल पण आपण पाहिलं असेल, आम्ही अनेक विषयांवर काही ठिकाणी आत एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील, पण मला वाटतं ही कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येते, पण चांगलं आहे जर ते भाजपकडून असा एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो। सुधीर मुनगंटीवार हे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचं खातं सांभाळत होते आणि त्यामुळं त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं, हा एक कंगोरा या सगळ्या त्यांच्या भूमिकेला आहे। अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, मात्र सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार विविध मुद्द्यांवरून सरकारशी कोंडी करतायत। एकूणच
सुधीर मुनगंटीवार विरोधकांच्या भूमिकेत शिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.